रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. मिनी ग्रुप सुरुवात करीत आहे आधुनिक व पारंपरिक मंगळागौर जागरणाला. गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर ग चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. सोनाती सोना ग नवती हवा ग आधुनिकतेच्या जगात खेळू मंगळा गौर ग. श्रावणाचे करूया स्वागत, फुगड्यांनी करूया सुरुवात. एका हाताची फुगडी मामा फेको लुगडी, फुगडी चौकीत खेळूया झाडे आपण लावूया. फुगडी खेळू बसून बसून, पाणी वापरा जपून जपून. फुगडी खेळूया दंडाची बचत करा, पाण्याची गरज आहे काळाची. श्री विष्णूला बाई वहायचं कंबर फुगडी कमरेची, कमरेला घातला वेढा आपण खाऊ पेढा. तुम्ही मात्र तांदूळ सडा, सडू बाई सडू तांदूळ सडू. तांदूळ आमचे मोत्याचे शेतकऱ्याच्या कष्टाची, माती मधून पिकवत सोन आभाळा खाली त्याचं रान, हाच त्याचा पडवळाच्या वेलीवर पाय कसा देऊ, नागिणीच्या फणीवर पिंग कसा घालू. आडवळ घुम पडवळ घुम, शिवारी धुम शिवपुरी धुम. ए चला आता शिवारात खेळा. शिवारी शिवपुरी, शिवारी शिवपुरी येत घुम घुम घुम. शिवारी शिवपुरी पागोट्यातून निघतरी, म्हणते पिंगोटा पनवेलच्या बाजारात जाईन, म्हणते कापडी पिशवी आणीन, म्हणते आगोटा पागोटा प्लास्टिकला आळा घालीन, म्हणते पर्यावरण वाचवीन, म्हणते आगोटा पागोटा प्लास्टिकला करा टाटा. खूप छान. मंगळागौर हा एकतर आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो. त्या निमित्ताने छान छान साड्या नेसायला मिळतात, नटायला मिळतो आणि सगळ्या बायका एकत्र येतात. एक हा छान उपक्रम असतो आणि श्रुतीताई खरंच तुमचे आभार, कारण या श्रावणात ना माझी पहिली मंगळागौर आहे अटेंड करण्यासाठीची, त्यामुळे मला त्याचा एक विशेष आनंद आहे. सो थँक्यू. आपण महाराष्ट्रीयन बायका खूप आवडीने मंगळागौर साजरी करतो असं मला वाटतं आणि दरवर्षी आम्ही आता कलाकार सिरियलच्या निमित्तानं का होईना किंवा अशा काही इव्हेंट्सच्या निमित्तानं होईना आम्ही मंगळागौर अटेंड करतो आणि ती खेळायलाही खरंच तितकी आवडते. आणि मला असं वाटतं की हे झुंबा वगैरे तुम्ही म्हणताय ना, त्याला कितीतरी पटीने मागे टाकेल अशी आपली हा महाराष्ट्रीयन सण. ओके, तसं जर असेल एखाद्याला तशा तरुण मुलींना जर आता आमच्या एजच्या किंवा हा असं तर वाटून घ्यायला नाही पाहिजे, कारण हे इतके टफ खेळ आहेत खरं तर, जे जिम झुंबा करणाऱ्या मुलींना सुद्धा झेपणार नाही. उलट हे ट्राय करायला पाहिजे आपण. या सर्व महिलांना उत्स्फूर्त बघून मला स्वतःला उत्स्फूर्त झाल्यासारखं वाटतंय, कारण का गेल्या 5 वर्षापासून आपण सर्व बघतोय की सातत्याने आंदोलन आणि चळवळीच्या भागातनं थोडासा कुठेतरी मला स्वतःला म्हणतात क्षणिक आनंद आणि थोडासा वेगळेपण आलेला आहे. आणि त्यातून धनश्रीताई या ठिकाणी आपल्यासाठी भेटीला आलेला आहे, त्यामुळे एकदम आनंद एकदम द्विगुणित माझा स्वतःचा झालेला आहे. त्यामुळे मी आलेल्या सर्वांचं आणि तुमच्या सर्वांचं मी खरंच आभार मानेन की तुमच्यामुळे माझ्या आनंदात कुठेतरी भर पडलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृती अशी आहे की सणवार ह्या दृष्टिकोनात नाही की त्याचा संपूर्णपणे निसर्गाशी त्याचं कुठेतरी नातं आहे. म्हणजे शृंगार सुद्धा, प्रत्येक शृंगार सुद्धा एक शरीराचं एक कुठे ना कुठेतरी सायंटिफिक त्याचं कनेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं सादरीकरण, त्याचं सौंदर्य आणि त्यातून कुठेतरी मानसिकदृष्ट्या आपण सुद्धा आपले सर्व सुख दुःख विसरून त्या ठिकाणी एकत्र येत असतो आणि मतभेद विसरून सुद्धा त्या ठिकाणी तो खेळ केला जातो. आणि मला असं वाटतं पूर्वी जेव्हा बायका चूल आणि मूल करत होत्या त्यावेळी त्यांच्यासाठी हा खेळ किती महत्त्वपूर्ण असेल. आणि आता तर मला असं वाटतं की ह्या आत्ताच्या युगामध्ये आपल्यासारख्या कम्प्युटर आणि लॅपटॉप्स घेऊन घेणाऱ्या मुलींना सुद्धा
त्यातनं कुठेतरी बाहेर येऊन हा खेळ बघताना खरंच त्याच्यातनं खूप वेगळा आनंद आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक नवीन तरुण पिढीने हा आनंद शिकून घ्यावा आणि त्याचा उपभोग घ्यावा. त्या महिलांना बघूनच मी उत्स्फूर्त झालेली आहे, कारण का असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर साज शृंगार सर्व काही येतो, परंतु मला असं वाटतं माझ्या सखींच्या भेटीनेच मला हा साज शृंगार करायची इच्छा झाली, त्याच्यामुळे मलाही आज खूप छान वाटतंय.